आपल्याला भागवत तत्वाचा हा निर्देश आणि भगवंताचं जे स्वरूप आहे ह्यातला मेळ कसा घालायचा ते आपण बघूया. ज्या वेळेला आपला अवतार संपून भगवंत म्हणजे श्रीकृष्ण हे जेव्हा आपल्या स्वधामाला निघून गेले त्यावेळेला उद्धवाने विचारलेला प्रश्न आहे. कारण उद्धव हे भगवंताच्या अगदी निकट असे असणारे आणि ते म्हणाले तुम्ही जर गेलात तर या सृष्टीचं काय होईल. ते म्हणाले त्याकरता मी भागवत कथेची या श्रीमद भागवताची तिथे मी उपाय योजना केलेली आहे आणि मी अंशरूपाने त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक युगामध्ये एक भगवंत आहे. जसं त्रेतायुगामध्ये राम आहे, द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण आहे. पण कलियुगामध्ये आपल्याला तारणारं आपण जाऊन ज्याला सांगावं असं कोणी वैयक्तिक असा माणूस नाही आहे. आणि म्हणून भागवताचं श्रवण करावं आणि कलियुगात ते फार महत्त्वाचं आहे असं सांगितलेलं आहे. आता भागवताचा आपण अर्थ बघूया. भा म्हणजे प्रकाश म्हणजे चैतन्य. ज्या निराकार परमात्मे हे चैतन्य रूप आहे, हे नादरूप आहे, हे पंचमहाभूतांचं एकत्रीकरण केल्यानंतरचं असं एक नुसती शक्ती आहे. हे भागवत हे प्रकाश आणि चैतन्य. ग म्हणजे जाणे म्हणजे गमन करणे, व म्हणजे श्रेष्ठ आणि त म्हणजे तारून नेतं जी तरणी आहे नौका, जी या कलियुगामध्ये माणसाला अतिशय म्हणजे भगवंताच्या जवळ नेणारी श्रेष्ठ अशी नौका ती म्हणजे हा श्रीमद भागवत. असं म्हटलं जातं की संसारामध्ये जी चांगली गृहिणी आहे त्या गृहिणीच्या लक्षणांवरून कळतं की संसार कसा करेल. चांगले गुरु असतात त्यांच्या समजावण्याच्या शिकवणीच्या गोष्टीवर आपल्याला कळतं की तो चांगला गुरु होईल की नाही. सगळे गुरु होऊ शकत नाही, सगळे शिक्षक होऊ शकत नाही. तसं इथे दिलेलं आहे विद्यावतान भागवते परीक्षा. जो भागवत सांगतो त्याच्या विद्येची ही परीक्षा आहे की तो त्यांनी किती अभ्यास केलेला आहे. पण मुळामध्ये माझा स्वतःचा काही संस्कृतचा फार अभ्यास नाही. जे आहे ते सांगते. माझा संगीताचा अभ्यास आहे आणि अध्यात्माची मला आवड भयंकर आहे. आणि त्यामुळेच हे वाचता वाचता असं वाटायला लागलं की जे प्रश्न इतरांना पडतात तेच प्रश्न मलाही पडले. तेच प्रश्न इथे बसलेले 88,000 ऋषींना पण पडले की आम्ही तर आमच्या युगामध्ये बघतो की अनेक देवता आहेत, अनेक संप्रदाय आहेत, अनेक अवतार आहेत. आम्ही नक्की कोणाला मानायचं? आम्ही कोणाला आम्ही ज्याचं आमचं आराध्य दैवत आमचं कोण असेल? आम्ही कोणाची स्तुती करायची? आम्ही कोणाची पूजा करायची? कोणाची उपासना करायची? किंवा जी मी करते ती योग्य आहे की नाही? हे माझं आयुष्य मी अखंड मी श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं ते मी योग्य करते की नाही हे मला कोण सांगेल? असे अनेक प्रश्न आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये पडत असतात. या भागवतामध्ये 12 स्कंध आणि 18,000 श्लोक आहेत. काही कथा ह्या पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत. फक्त आपल्याला त्याच्यातलं काय करायचं, जे सार आहे ते सार ग्रहण करायचं आहे. महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची, मी मगाशी म्हटलं तसं भागवताला येण्याआधी येण्यानंतर तुम्ही जे 7 दिवस येणार आहात, कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी आल्या तरी आधी आपण काय करायचं? पहिल्या दिवशी आजच त्या भगवंताला शरण जायचं आहे. त्याला सांगायचं माझे 7 दिवस तू नेतं बाबा. पायच मोडला मी जायला आणि तिथे वरून या जिन्याने खाली घसरतच आले म्हणाले पहिल्या दिवशी. पुढचे दिवस काय जाईन मी? किंवा कोणी म्हणाले असं झालं की मला अगदी कसंसं व्हायला लागलं, जरा ऊनच जास्ती लागलं, रिक्षाच मिळाली नाही, जरा चालत गेले तापले मग ऊनच लागलं म्हणाले, म्हणून आता मला काही यायला जमत नाही. अशा अनेक अडचणी आपण सांगतो. एक लक्षात ठेवा, भगवंताला जेव्हा आपण शरण जातो तेव्हा या थोड्याशा अडचणी आपणच बाजूला करायच्या असतात. मनाचं कसं आहे माहिती आहे, एक छोटी अडचण आहे आणि त्याच्यासमोर मोठी अडचण आणून उभी केली की आपल्या छोट्या अडचणीकडे काय होतं? आपलं दुर्लक्ष होतं. नेहमी लक्ष द्या. आपला पाय दुखतोय, आपलं पोटात दुखतंय, काहीतरी होतंय आणि आपण घरातल्या एखाद्या माणसाला नाचवतो, मला दुखतंय तो घरातला म्हणून हवाल दिलं होतं, काय करू 4 दिवस औषध पाणी सगळं चाललं आणि ती बाई अगदी असं करते. आणि तेवढ्याच 5व्या दिवशी काय झालं? त्या नवऱ्याच्या छातीत दुखायला लागलं. इतकं छातीत दुखायला लागलं की ती बाई ती पोटदुखी विसरून बापरे आता आमच्या ह्यांना हार्ट अटॅक आला की काय म्हणून रिक्षा बोला बरोबर त्या माणसाला काय केलं? उचललं, रिक्षा टाकलं, ॲडमिट केलं आणि सगळं झालं. आणि नवऱ्याने तिथे पोचलं. तिच्याकडे काय गं आता तुझी पोटदुखी कशी आहे? विसरले म्हणाले पोटदुखी. त्याचं कारण आहे पोटदुखीपेक्षा हार्ट अटॅक काय होता? जास्ती महत्त्वाचा होता. त्यामुळे आमचं लक्ष कुठे गेलं?
हार्ट अटॅककडे गेलं. हार्ट अटॅक झाला, त्याच्यानंतर आणखीनच काहीतरी उद्भवलं. अशा गोष्टी बऱ्याच वेळेला घाईघाईमध्ये भाज्या चिरताना, कांदा चिरताना बोट कापलं जातं. त्यावेळेला पटकन ते लक्षात जात नाही. दिवसभर आपण कामात असतो आणि नंतर कधीतरी हात धुताना म्हणा किंवा मिठाचा हात लागला, अरे बापरे सकाळी कापलं होतं, तोपर्यंत कापलेलं सुद्धा आपल्याला आठवत नाही. कारण हे सगळं मनाच्या गोष्टी आहेत. मन तुम्ही तिकडे नेलत की तुम्हाला भयंकर दुखायला लागतं, पण मन तिकडनं तुम्ही काढलं तर आपल्याला दुखणंसुद्धा लक्षात येत नाही. त्याप्रमाणेच आपलं मन पूर्णपणे आता मला भागवत ऐकायचंच आहे असं जर ठरवलं तर आधी भगवंतच काही तुम्हाला मध्ये काही अडचणी आणणारच नाही. आणि दुसऱ्या काही जर अडचणी आणल्याच तर भागवत ह्या सगळ्या अडचणींपेक्षा जास्ती महत्त्वाचं आहे हा विचार करून काय करायचं, लक्ष तिकडे न्यायचं. नाही तर पाहुणे झाले, आणखीन काय झालं, आता तर दिवाळी झाली, सगळं उरकले. दिवाळीच्या आधी भागवत ठेवलं तर म्हणतील आम्हाला लाडू चिवडा फराळच करायचा आहे म्हणून येणार नाही असं स्त्रीवर्ग म्हणतोच लगेच. खरं तर आपण फराळ हा दरवर्षीच करतो आणि लाडू चिवडा आयुष्यभर खातच आलो. भागवताचंच आपल्याला आपण त्या भागवताच्या त्या कथांचं, चरित्रांचं श्रवण आपण बरेच वर्ष केलेलं नसतं. MP मधली माणसं भाग्यवान आहेत की हिंदीमध्ये सुद्धा भागवत बऱ्याच वेळेला ऐकायला मिळत असतं. मराठीमधनं मिळत नाही. आम्ही ठरवलं काकांनी आणि मी की हिंदीमधून करायचं. मी म्हणा आम्हाला बोलायची सवय, मुंबईत तर आम्ही बोलतो, फक्त तुमको अमको आमच्या जरा भाषेत थोडा फरक पडेल, तू क्या करताय रे वगैरे असं आमची भाषा जरा मुंबईची असते. तर ती बंबईवाली ती जरा हिंदी थोडी मिक्स होईल म्हटलं, हळूहळू सुधरेल. MP वाले एकदम प्युअर हिंदी बोलतात. मग ते म्हणाले नको नाही तर असं करा, आपलं त्याच्यात जाऊ नका, मराठीच बोला. मराठीतलं आहे तेव्हा आमच्या लोकांना हिंदी ऐकायला मिळतं, मराठी ऐकायला मिळत नाही, त्याच्यामुळे तुम्ही मराठीतून भागवत करा. म्हणलं ठीक आहे. आणि त्याप्रमाणे आज भागवताला सुरुवात झालेली आहे. श्रीकृष्ण तुम्हाला आणि आम्हाला अशी कायम बुद्धी देव आणि अशीच कायम आपल्याला भागवत करण्याची, ऐकण्याची सुसंधी प्राप्त करून देवो. आणि आपण भागवताला सुरुवात करतोय. सुरुवातीला आपण भागवताचं महात्म्य बघणार आहोत. ओम सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवंताचं स्वरूप याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे सत, चित आणि आनंद. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चित्तामध्ये जे सच्चित, ज्याचं चित्त हे फक्त एका ठाई एकाग्रित झालेलं आहे. सत म्हणजे जसा आपण एक भाताचा प्रकार आपल्याला आईने, आपण लहानपणी जेव्हा नवीन नवीन आपण स्वयंपाक करायला शिकतो त्यावेळेला आई म्हणते की आधी तू भात करायला शिक, एकदा भात जमला ना किंवा आता कुकर आला आहे म्हणून वरण भाताचं कुकर लाव, तुला जमेल. तो एकदा आला की निदान तुला जेवायला तरी प्रश्न नाही, बाकी पोळ्या बिळ्या आपण नंतर बघू. म्हणून भात एकदा जमला की मग भाताचे सगळे प्रकार करायला मिळतात. का? कारण भात हा त्याच्यामधलं काय आहे, मूळ स्वरूप आहे. रव्याचा लाडू हा पूर्ण त्याच्यामधला मटेरियल हा मेन रवाच आहे. तसं जे सत्य आहे ते सत्य जे निर्माण इकडे सृष्टीमध्ये भगवंतांनी केलं त्या सगळ्यामध्ये एकच प्रकारचं मटेरियल वापरलं आहे. ते कुठलं? ते म्हणजे चैतन्य, जे अगदी सत्य, स्वच्छ, शुद्ध असं आहे. त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ नाही. हे सच्चित आणि त्याच्यानंतर आनंद, कारण भगवंताच्या ठिकाणी अखंड न संपणारा असा आनंदच भरलेला आहे. हे सत्य आणि ते चैतन्य, प्रकाश त्याचा, आणि तो तुम्हाला आनंद देणारा असं त्या सच्चिदानंद असं त्या भगवंताचं स्वरूप आहे. तापत्रय, 3 प्रकारचे ताप आहे. त्याचं नुसतं भगवंताचं तुम्ही नाम घेतलं तर 3 प्रकारचे ताप नाहीसे होतात. ते म्हणजे अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. आध्यात्मिक तापांमध्ये असं आहे की आपल्याला होणारा व्याधी, की रोज काय ना कधी डोकं दुखतं आहे, कधी पाय दुखतात, कधी काहीतरी अडचण आली, कधी पैशाची अडचण आली, काहीतरी घरातच काहीतरी प्रॉब्लेम आले. अनेक अशा घटना आपल्या जीवनामध्ये शरीराशी निगडीत असणाऱ्या ज्या आहेत त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. अधिभौतिक ताप, अधिभौतिक म्हणजे खूप मोठा पाऊस झाला, दुष्काळ आला, पुष्पवृष्टी काय वर्षा जास्ती झाली आणि सगळीकडे
पाण्याचं आता बघतो आपण केरळला मध्ये इतकी सुंदर आपण केरळचं निसर्ग सौंदर्य बघायला जातो आणि अचानक तिथे इतक्या प्रकारचा हा मोठा महापूर आला आणि सगळं तिकडचं जे सौंदर्य आहे ते नष्ट झालं. तिथल्या लोकांना माहीत होतं का? अचानक झालं. पाण्याची पातळी वाढता वाढता त्याचा बदल सगळा महापुरामध्ये झाला. नाही तर तिथल्या ज्या नद्या आहेत छोटे छोटे ते सगळे बघण्याकरता, ते नौकायान बघण्याकरता केरळात जातात. पण महापूर आल्यानंतर काय झालं, क्षणात त्याचा कायापालट काय बदलूनच गेलं. सगळीकडे पाणी भरलं, अनेक व्याधी निर्माण, हे ज्या त्याच्यामुळे पुन्हा निर्माण होणाऱ्या ज्या व्याधी आहेत हे सगळे जे आहेत ते अधिभौतिक ताप आहेत. आणि अधिदैविक ताप म्हणजे जे तुम्हाला दिसत नाहीत अशा ज्या गोष्टी आहेत ज्या घडत असतात. जसं पण सृष्टीमध्ये आपण बघतो या आसमंतामध्ये सुद्धा जशी दैवत आहेत, दैवी संपदा, दैवी ज्या गोष्टी दैवत आहेत तशा असुष्ट आणि दुष्ट, दुष्ट म्हणजे नकारात्मक काही शक्ती आहेत त्यासुद्धा त्यांचे खेळ या सृष्टीमध्ये चालू असतात. जिथे दैवी कार्य चालू असतं तिथे जाऊन विघ्न आणणं हे काय असतं, हे त्या दुष्ट शक्तींचं कार्य असतं. कारण हे प्रत्येकजण भगवंतापासूनच निर्माण झालेले आहेत. पण त्यांना असं वाटतं की इथे काहीतरी चांगली घटना, काहीतरी दैवी निर्माण झालं की आपलं स्थान अबाधित राहणार नाही. आणि त्याकरता ते काय करतात, तिथे काहीतरी अडचणी निर्माण करतात. आणि त्याकरता जिथे जिथे भागवत कथा होते त्यावेळेला तिथे सकाळच्या वेळेला हे भागवताचं संहिता वाचन आणि त्याचं पुण्य वाचन जे जे काय पूजेचं असतं ती स्थापना करून त्या भगवंताला आवाहन केलं जातं. आणि तो सगळा सप्ताह विधी जो दिलेला आहे त्याचं सुद्धा याच्यामध्ये भागवतामध्ये प्रथम वर्णन आहे. ह्या 3 जे तापत्रय आहेत त्याचा विनाश ह्या भगवंताच्या सप्ताहामध्ये आणि भागवताचं श्रवण केल्यामुळे होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भागवत श्रवणाला दुसरा आशीर्वाद आहे तो म्हणजे निद्रा देवीला. विघ्न आणायचं पहिलं कार्य काय, निद्रा. काकू निद्रा येऊ देऊ नका. निद्रा हे भगवंतानी श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. कारण निद्रा देवीला कुठे स्थान नाही. त्यांनी कृष्णाला एकदा विचारलं की तू ज्या कमरेला नेहमी आणि ओठावरती ती बासरी मुरली घेऊन फिरतोस आणि मला तुझ्या जीवनात काहीच स्थान नाही, मला काहीतरी स्थान दे. ते म्हणाले ठीक आहे, जिथे कीर्तन प्रवचन चालू असेल, जिथे भागवत सप्ताह असेल तिथे तू जाशील हजरच. आणि त्यामुळे ही सुद्धा पुण्यही कमी पडते. शुकदेवांचा जन्मसुद्धा असाच झालेला आहे. ज्या वेळेला शुकदेवांचा जन्म होण्याच्या आधी नारद मुनींनी जाऊन कळ लावली. कोणाला? आधी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला की सर्वात पृथ्वीवरती चांगली गोष्ट कुठली? ती म्हणाले प्रेम. जे काय आहे ते दुर्मिळ काय आहे? प्रेम. माणसं कशाला आसुसलेली आहेत? प्रेमाला आसुसलेली आहेत. सगळं जे काय आहे ते प्रेमामुळे आहे. कशासाठी आहे? प्रेमासाठी आहे. आणि प्रेम म्हणजे काय? निखळ प्रेम. ते प्रेम पुन्हा काय देतं? माणसाला आनंद देतं. ते प्रेम काय देतं? सुख देतं. मग ते प्रेम म्हणाले या सृष्टीत कोणाकडे आहे? म्हणाले शंकर भगवानांकडे आहे का? आधी विष्णूकडे आहे का विचारलं. ब्रह्मदेव म्हणाले माझ्याकडे नाही, कारण मी तर सावित्रीला काय बरोबर घेतलेलीच नसते. माझा ज्ञानाचा प्रसार उत्पन्न करण्याचं कार्य चालू आहे, माझ्याकडे प्रेम बिम जरा कमीच आहे म्हणाले. मग म्हणाले विष्णूकडे असतं का? तर विष्णू तर भक्तांच्या मागे लागलेला असतो. रुक्मिणीने थांबा म्हटलं तर रुक्मिणीला बाजूला टाकून आणि लक्ष्मीला बाजूला सरून विष्णू काय करतो? भक्तांकडे जातो, कारण त्यालाच प्रेमाची गरज आहे. त्यामुळे भक्तांचं प्रेम त्याला जिथे जिथे मिळतं तिकडे विष्णू भगवंत काय करतात? धावत जातात. त्यामुळे विष्णूकडे तसं प्रेम नाही आहे म्हणाले, विष्णूलाच प्रेमाची गरज आहे. मग म्हणाले खरं प्रेम म्हणाले शंकराकडे आहे. कारण शंकर काय करतो? त्या पती पत्नीमध्ये एवढा चांगल्या प्रेमाचा भाग आहे, पार्वतीला तो आपल्या मांडीवरच घेऊन बसतो. इतकं प्रेम आहे की तो वैराग्य त्याचं असतं. म्हणजे जेव्हा तो डोळे उघडेल तेव्हा तो पार्वतीची हितगुज करतो आणि ज्यावेळेला डोळे मिटेल त्यावेळी तो समाधी अवस्थेत असतो. ह्या 2च गोष्टी त्याला येतात. मग म्हणाले आपण तिकडे जाऊन विचारावं. आणि म्हणून नारद मुनी काय करतात? कळ लावतात येऊन. इकडे पार्वतीला सांगतात तुम्हाला माहिती आहे का की भगवंताला म्हणजे तुमच्या देवांना अशी एक गोष्ट माहिती आहे की ती त्यांनी तुम्हाला अजूनपर्यंत सांगितली नाही म्हणाले. पार्वती म्हणाली अशी कुठली गोष्ट आहे की जी मला सांगितली नाही? ते तर मला सगळं सांगतात. ते म्हणाले तसं नाही आहे गोष्ट, पण ती गोष्ट कोणी कोणाला सांगायची? ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्यालाच ती गोष्ट सांगायची. ते म्हणाले अरे ते तर मला सगळे गोष्ट सांगतात,
कुठे जातात, काय करतात, बसतात का आधी म्हणे कैलासवर माझ्या बाजूलाच तर बसलेले असतात. त्यामुळे मला ते तर सगळं त्यांचं सगळं मला माहिती आहे. मला जे काय विचारायचं मी त्यांना सांगेन. तर म्हणाले नाही, ती गोष्ट त्यांनाच माहिती आहे आणि तीच गोष्ट आज मी त्यांना म्हणे विचारायला आलो आहे. ज्या वेळेला एवढं बोलून नारद मुनी निघून गेले, ते हिनी विचार केला, शंकर भगवानांकडे अशी कुठली गोष्ट आहे जी मला माहिती नाही आणि ते सांगणार आहेत, म्हणजे ज्याचा प्रेमाचा माणूस त्याला म्हणजे माझ्यावर प्रेम नाही की ती अजून मला गोष्ट त्यांनी सांगितली नसेल. असा विचार करून त्यांनी ठरवलं की शंकर भगवान आले, नंदीवरून आले शंकर भगवान. जरा बाजूला घेतलं, चहा पाणी वगैरे झाल्यानंतर लगेच विचारला, अहो काय म्हणाले तुम्ही, खरं सांगा बरं का, तुमचं माझ्यावरती प्रेम आहे? शंकर भगवान म्हणे, अगं असं तू काय म्हणतेस, तुझ्यावर प्रेम नाही तर कोणावर प्रेम असणार, फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. ते म्हणाले, मग अशी काही तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे का, एखादी अमर कथा की जी तुम्ही अजूनपर्यंत कोणाला सांगितली नाही आहे? ते म्हणाले, तुला कोणी सांगितलं, तुम्ही आधी सांगा म्हणे, तुम्हाला माहिती आहे की नाही? तर म्हणे तुला कोणी सांगितलं? तर म्हणे नारद मुनी येऊन गेले. नारद मुनी येऊन गेले म्हटल्या शंकराला लक्षात आलं की यांनी काहीतरी याचं कान भरवले. ते म्हणाले, अगं तसं नाही आहे, पण ती कथा अशी आहे ना, त्या कथेमध्ये सांगत असताना निद्रा येता कामा नाही आहे आणि म्हणून अजूनपर्यंत ती कारण निद्रा आली की ते संपलं, त्या कथेचं महत्त्वच गेलं. इतकी ती गुप्त अशी गुह्य अशी गोष्ट आहे. पार्वती म्हणाली, मला ती कथा ऐकायची, मला सांगा. तर म्हणे, तू झोपणार नाहीस नक्की? तर म्हणे, नाही, खरंच नाही, खरंच नाही. मग ठीक आहे म्हणाले. मग पायाशी बसली. म्हणाले, एक करायचं, मी प्रत्येक ओळ 2-3 ओळी म्हटल्या की तू म्हणायचं, होय स्वामी. काय म्हणायचं? होय स्वामी, म्हणजे मला कळेल की तू जागी आहेस. म्हणा, होय स्वामी, होय स्वामी, असं सारखं म्हणायचं, होय स्वामी, होय स्वामी. असं म्हटलं की मला कळेल की तू काय आहेस, जागी आहेस. आणि कैलासावर बसले. आता ही अमर कथा आहे, गुह्य आहे, कोणाला सांगायची नाही. म्हणून त्यांनी काय केलं, अंतर्ज्ञानी डोळे मिटले. आजूबाजूला कोणी ऐकणार आहे का? कोणी ऐकणारं नाही आहे. काही दुष्ट आत्मे कोणी आहेत का चुकून आले ऐकायला? कोणी नाहीत. कारण ते ऐकण्याकरता बाकीच्यांना परवानगीच नाही म्हणाले. म्हणून डोळे मिटले. त्याच्यानं त्यांनी जोरात असा टाळीचा आवाज केला. का तर एखादे कुठे असतील, कुठे कोपऱ्यात वगैरे बसले, ते सगळे जरा सूक्ष्म कोणी असतील ते सुद्धा जातील. असं करून काय केलं, सगळ्यांची तिकडनं रवानगी करून टाकली आणि मग अमर कथेला त्यांनी गुह्य गुप्त अशा गोष्टीला सुरुवात केली. त्यांनी सुरुवात पहिली करायला आणि त्याच वेळेला त्यांच्या मागे एक झाड होतं. त्या झाडामधनं वरती तिथे एक ढोली होती. त्या ढोलीमध्ये एक पोपटाने छोटंसं अंड घातलं होतं आणि त्यांनी त्या कथेला सुरुवात करायला आणि त्या अंड्यामधून एक छोटंसं पिल्लू काय झालं, बाहेर पडलं. आणि शुक म्हणजे पोपट असतो, तो पोपट काय करतो, आपण जे बोलतो ते काय करतो, तो कॉपी करतो. राम राम, तो की तोही म्हणतो राम राम, असं त्याला त्याच्यात तो गुणच आहे त्याचा. आणि त्यामुळे सुरुवातीला यांनी कथा सांगायला सुरुवात केली आणि पार्वती देवींनी होय स्वामी, होय स्वामी असं म्हटलं. 2-3 वेळा म्हटल्यानंतर ते बरोबर त्या जो पोपट होता छोटा पिल्लू, त्याने ते बरोबर त्या क्षणाला ग्रास्प केलं. ह्यानी शंकरांनी म्हणायचं आणि ह्यानी हळूच होय स्वामी असं म्हणायला सुरुवात करायची. असं करता करता काय झाली, ती कथा म्हणता म्हणता पार्वती देवीला खरंच तिकडे झोप आली आणि पार्वती देवी झोपून गेल्या. आणि हे जे वरती होते त्यांनी काय केलं, होय स्वामी, होय स्वामी, होय स्वामी असं प्रत्येक म्हणायला सुरुवात केली. यांना वाटलं कथा पार्वती देवीच ऐकते, पार्वती देवी, आणि ते आपले म्हणतात ना ध्यान लागलं त्याच्यातच आपले ती कथा सांग रममाण झाले होते. ते सांगायचा उद्देश असा की आपण भागवताचा प्रत्येक शब्द अक्षर हे कानांचं काय करायचे, कान मोठे करून ऐकायचे. जितकं आतमध्ये तुम्हाला ते कर्ण रसायन, ते रसायन आतमध्ये ओततात. एखादी कानाला इजा झाली की आपलं सगळं लक्ष कुठे असतं, कानांकडे असतं. नाकाला इजा झाली की लक्ष नाकाकडे असतं. हाताला काय झालं की लक्ष हाताच्या जखमेकडे असतं. तसं सगळं लक्ष तुमचं पूर्ण 7 दिवस कुठे एकाग्रता पाहिजे, फक्त कर्णेंद्रियांमध्ये. तुम्हाला तर काहीच करायचं नाही आहे, नुसतं बसायचं आहे. व्यवस्था आहे, खुर्चीची व्यवस्था आहे, चहाची व्यवस्था आहे का? बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही जी भागवत कथा आपण करतोय याच्यामध्ये महत्त्वाचा एकच मुद्दा आहे की भागवताची तयारी मी दाखवणं आणि त्यांनी करायची
इच्छा प्रदर्शित करणं. आणि ह्याच्यामधून निर्माण झालेले हे आता जे स्वरूप आहे ते हळूहळू घडत गेलेलं आहे. त्यामुळे ती कथा जेव्हा पूर्णत्वाला जाईल तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीने कथा घोटाना कथा झाल्यावरती अशी कुठलीही तक्रार करायची नाही आहे की या कथेमध्ये ही कमतरता होती. आम्ही त्या भागवताला गेलो, तिकडे आम्हाला नाश्ता होता म्हणाले. आम्ही त्या कथेला गेलो, तिकडे अशी सोय होती. त्या कथेला गेलो, अशी सोय होती. ते हे कमी, तिथे ते जे जे इथे घडून आलेलं आहे ते फक्त त्या श्रीकृष्णाच्या कृपेमुळे घडून आलेलं आहे. मी काकांना एवढंच म्हटलं, जर काहीच सोय जर झाली नाही ना तरी देखील तुम्ही समोर आणि मी इथे आपण भागवत कथा करायची आणि मी त्या दिवसाला येणार आणि भागवत कथा सुरू करायची. बाकी सुरू करायची ठरवलं तर सुरू होणारच आहे. मग ती कृष्ण आपल्याला जर तसं आपल्याला एकत्रित आणलंय तर ते होणारच आहे. त्यामुळे इथे जे काय करतो ते भगवंत करतो. त्यामुळे जी कमतरता असेल तिचं तुम्ही नावं ठेवली तर ती तुम्ही डायरेक्ट कोणाला नावं ठेवणार आहात? भगवंताला नावं ठेवणार आहात. आणि चांगलं काही त्याच्यामध्ये दिसेल ही सुद्धा त्या भगवंताची कृपा आहे. नाही तर हे एवढं सगळं घडून आलं नसतं. हे एकट्या माणसाचं काम नव्हे. याच्यामध्ये अवसरकर दादा ही सगळी लोकं आहेत की त्यांचं सहाय्य खूप आहे. महत्त्वाचं म्हणजे मदत करण्याची वृत्ती माणसाला असली पाहिजे. ज्या वेळेला ह्या आयोजनाकरता आर्थिक गरजही खूप लागते. नेहमी आपण हा विषय असतोच आणि तिकडेच गाडी येऊन आपली अडत असते. मी काकांना म्हटलं तुम्हाला जमेल तेवढे, हे तुमचं एकट्याचं नाही आहे. तुम्ही एकट्याने केलं तर तुम्हालाही अहंकार येऊ शकतो की मी भागवत कथा केली. सगळ्यांच्या सहाय्याने करा. जे लोक तुम्हाला मदत जी काही करतील ती तुम्ही घ्या. जसं असेल तसं आपण त्याच्यामध्ये करूया. अनेक त्याच्यातही मग आपल्यालाही शिकायला मिळतं की खूप श्रीमंत लोकंसुद्धा आहेत. त्यांच्याकडे गेल्यावर ते विचारतात वर्गणी द्यायला हवी का? त्यांचे काय म्हणतात, त्यांचे बाथरूमसुद्धा संगमरवरी आहेत, त्यांचे कमोड पण संगमरवरी आहेत. असे असताना ते विचारतात द्यायला हवी का? आणि ज्यांच्याकडे मुलं शिकतायत, माणूस एखादी रिटायर झालेला आहे, घरामध्ये खूप प्रश्न आहेत, ते सुद्धा न विचारता 1000 रुपयेसुद्धा काढून देणारी माणसं आहेत. मी सांगायचा उद्देश की माणसाकडे किती आहे हे महत्त्वाचं नसतं, किती देण्याची दानत आहे हे जास्ती महत्त्वाचं असतं. त्यामुळे ही भागवत कथा ही एकट्याची कोणाची नाही आहे. ही भागवत कथा आपल्या सगळ्यांची आहे. आपण सगळ्यांनी मिळून ती जास्तीत जास्त 7व्या दिवसापर्यंत यशस्वी करायची आहे. अगदी वैयक्तिकरित्या जाऊन तुम्ही काकांना विचारा काही मदत हवी असेल तर करू का? जी तुम्हाला जमेल तशी तुम्ही ती मदत करू शकता. प्रत्येकाने आर्थिकच करावी असं काही नाही. प्रसादाच्या रूपात तुम्ही करू शकता. अवसरकर दादासुद्धा तुम्हाला त्याचं सगळं मार्गदर्शन करतील. यं प्रवजन्तनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. या श्लोकाचा असा अर्थ आहे. या शुकदेवांची मी कथा तुम्हाला सांगितली. शुकदेव ह्या ज्यांचा जेव्हा जन्म झाला ते आईच्या पोटात असताना आईच्या पोटातून ते बाहेर यायला तयार नाहीत. किती वर्ष होते आईच्या पोटामध्ये, गर्भामध्ये? 12 वर्ष. आणि ज्या वेळेला व्यासमुनींनी सांगितलं की बाहेर या तुमच्या आईला त्रास होतो आहे, ते म्हणाले मी बाहेर येणार नाही. कारण बाहेर काय म्हणाले, माया आहे सगळी. या मायेमध्ये मी अडकलो तर काय होईल, पुन्हा मी या जन्ममरणामध्ये अडकीन, म्हणून मला बाहेर यायचं नाही. आता व्यासमुनी हे सुद्धा अवतारीच होते. व्यासमुनींनीच आपल्या पुत्राला आशीर्वाद दिलेला आहे, तू काळजी करू नकोस, तू जेव्हा बाहेर येशील त्यावेळी तुला माया ही काही तुला त्रास देऊ शकणार नाही. त्यामुळे तू अगदी सहज बाहेर ये, काही काळजी करू नकोस. असे 12 वर्षांनी शुकदेव आईच्या गर्भामधून त्यांनी तिथे जन्म घेतलेला आहे. आणि ज्या वेळेला ते बाहेर आले, खरंच त्यांच्या ठाई त्यांचं जे स्वरूप आहे इतकं वैराग्य की एवढं वैराग्य आत्तापर्यंत कुठल्याच पुरुषामध्ये झालं नाही. मी साक्षात त्यांच्या वडिलांमध्ये सुद्धा नव्हतं. ज्या वेळेला ते ज्ञानग्रहण करण्याकरता रानामध्ये निघून जायला लागले आणि पाठोपाठ व्यासमुनी ओरडत गेले, शुकदेव शुकदेव म्हणून ओरडायला लागले, त्यावेळेला काही स्त्रिया तिकडे नदीमध्ये स्नान करत होत्या. व्यासमुनींना पाहिल्याबरोबर आधी व्यासमुनी दिसले, शुकदेव आधी दिसलेच नाही त्यांना. व्यासमुनींना शुकदेव ज्या बाजूनी गेले त्यावेळेला त्या स्त्रियांनी काय केलं, स्नान करताय तर शुकदेव चाललेत. शुकदेव म्हणजे वैराग्य, इतकं वैराग्य की त्यांचं लक्षच नाही. आणि म्हणून काय केलं त्यांनी,
तसेच आपल्या त्या स्नान करत राहिल्या. ज्या वेळेला आपल्याला वाटतं की अरे हे तर छोटं बाळ आहे, ह्याच्यासमोर काही प्रॉब्लेम नाही, याला काही कळत नाही, कारण वैराग्यापेक्षा तिथे ज्ञानच नाही आहे अजून, अशा बाळांच्या समोर सुद्धा आया आंघोळ करतात. ते रडत राहतात बाहेर, त्यांना बाथरूममध्ये सुद्धा घेतात आणि आंघोळ करतात. पण जसं मोठं होतं तेव्हा आपण नाही असं म्हणणार की आता मी बाळ तू बा जाऊ एकटाच तर चल, नाही. कारण ज्या वेळेला वयात येतो त्यावेळेला काय होतं, हा स्त्री पुरुष हा जो भेद आहे हा शुकदेवांमध्ये नव्हता आणि त्या स्त्रिया तिथेच स्नान करत राहिल्या. आणि पाठोपाठ ज्या व्यासमुनी आले त्यांनी लगेच काय केलं, बरोबर आपलं पाण्यामध्ये अंग लपवून स्नान, म्हणजे अगदी असे इतके मिटून त्यांनी घेतलं की व्यासमुनींना दिसू नये. व्यासमुनींनी विचारलं, माझा तरुण मुलगा आत्ता इथून गेला आणि त्यावेळेला तुम्ही अगदी सहज स्नान करत आहात आणि मी एवढा 80च्या पुढचा आणि आता मी जातोय आणि तुम्ही आता लपून बसता, ह्याचं कारण काय? ते म्हणाले, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष हा भेद नाही आहे आणि तुमच्यामध्ये तो अजूनही आहे. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य हेच आहे की स्त्री पुरुष हा भेदच राहता कामा नये. ज्या वेळेला शुकदेव जनक राजाकडे गेले होते, त्या जनक राजाच्या बायकोनी हे ऐकलं होतं की शुकदेव मुनी काय आहेत, वैराग्य आहे त्यांना, स्त्री पुरुष हा भेद नाही आहे. तिने परीक्षा घ्यायचं ठरवलं. नारद मुनी सुद्धा बरोबर आले. नारद मुनी आणि शुकदेवांना चला चला आतमध्ये आम्ही नवीन झोपळा बनवलाय म्हणाले, फुलं बिलं लावली होती आणि त्या झोपळ्यावर दोघांना बसायला सांगितलं. नारद मुनी पण बसले, शुकदेव पण बसले. या जनक राजाच्या पत्नीने काय केलं, जाऊन ती झोपळ्यावरती मुद्दाम त्या दोघांच्या मध्ये जाऊन बसली. ती मध्ये बसल्याबरोबर नारद मुनींनी काय केलं, पटकन आपलं अंग चोरून घेतलं आणि शुकदेव मात्र आपल्या नादामध्ये होते, त्यांनी अंग काही चोरून घेतलं नाही. आता कसं आहे, ज्यावेळी भागवत ऐकतो, हे भागवत ऐकता ऐकता पुरुषांनाही वाटायला लागतं की आपल्यात वैराग्य आलेलं दिसतंय बहुतेक. म्हणून स्त्री पुरुष भेद संपला म्हणून बाईला खेटूनच बसले, म्हणाले मी भागवत ऐकलं, माझा स्त्री पुरुष भेद नाही. तो भेद नाही, तो वेगळा आहे बरं का. नाही तो भागवत ऐकून लोक वेगळंच वागायला लागतात, तसं काहीतरी ग्रहण करू नका. हा भेदच वेगळा आहे, तो तू इतका सहजासहजी हा स्त्री पुरुष भेद संपत नाही. आणि ही शुकदेवांची कथा झाली. आणि शुकदेवांच्या मागे व्यासमुनी शुकदेव म्हणून बोलवायला लागले. त्यावेळेला शुकदेवांचे वैराग्य एवढं होतं आणि तिकडचे जे त्या निसर्गामधल्या जे वेली वृक्ष होते त्यांच्याशी सुद्धा सर्वांच्या ठाई एकच परमात्मा आहे. माझ्या ठाई असलेला परमात्मा आणि यांच्या ठाई असलेला परमात्मा हा एकच आहे, अशा भावानी ते असल्यामुळे ज्या वेळेला व्यासमुनी शुकदेव म्हणायला लागले तेव्हा सगळे वृक्ष ओ द्यायला लागले. ओ काय म्हणताय? म्हणजे शुकदेवांचं जे वैराग्य होतं, त्यांची जी त्यांची जी अवस्था होती ती अवस्था त्या वृक्षवेलींना निर्माण झाली होती. इतकं त्या निसर्गाशी ते तादात्म्य पावलेले होते. या शुकदेवांच्या कथेनंतर ह्या भागवताचं महत्त्व ते म्हणजे ह्याचा उल्लेख पद्मपुराणात सुद्धा आलेला आहे. महात्म्याचा प्रारंभ 6व्या अध्याय, नैमिषे सुता आसीनम, ही कथा नैमिषारण्यात सुरू झाली. सूतमुनी तिथे बसलेले आहेत आणि 88,000 ऋषीमुनी हे तिथे आलेले आहेत आणि त्यांचे अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. ते म्हणाले, सुताख्या ही कथा सारम मम कर्ण रसायनम, कानाला अमृतासारखी वाटणारी भागवत कथा आपण आम्हाला सांगावी. कानाला कशी आहे, अमृतासारखी कथा आहे, ती आम्हाला तुम्ही सांगावी. आणि सुतमुनींनी ज्या वेळेला या कथेला प्रारंभ केला त्याच वेळेला घर 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 अशी आकाशामध्ये काय व्हायला लागली, विमानं घिरट्या घालायला लागली. ही कुठली विमानं आली आणि सगळी पुष्पक विमानं धरणीवरती येऊन थांबली आणि त्या विमानामधने अनेक देवता त्यांनी काय केलं, हातामध्ये कुंभ घेऊन आले. त्या कुंभामध्ये काय होतं, अमृत होतं आणि ते अमृत घेऊन आले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की आम्हाला काय करा, हे अमृत तुम्ही घ्या आणि अमृताच्या बदल्यामध्ये आम्हाला काय करा, हे भागवत श्रवण करण्याचं पुण्य आम्हाला द्या. म्हणजे लक्षात घ्या, अमृत आणि ह्याची एकमेकांची तुलना होऊ शकत नाही. आता अमृत आपण म्हणतो की स्वर्गात गेले की अमृत प्राशन करायचं, जिवंत राहतो माणूस, तरुण होतो, अमृताचे फायदे किती. ते अमृत मी तुम्हाला देते आणि काय करा, तुम्ही तुमचं हे भागवताचं श्रवण करायची परवानगी आम्हाला द्या. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत.
अनेक जन्मजन्मीचं पुण्य असल्याशिवाय हे भागवत काही प्रत्येकाला लाभ त्याचा होत नाही. या भागवताचं महत्त्व असं आहे. नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींनी प्रश्न विचारले की मनुष्याच्या परमकल्याणाचा मार्ग कोणता, प्रेयस काय आणि श्रेयस काय. प्रेयस म्हणजे प्रिय आणि श्रेयस काय म्हणजे श्रेयस्कर. भागवतांच्या अवताराचे प्रयोजन काय, अवतारांच्या कथा कोणकोणत्या आहेत, भगवान जेव्हा अवतार घेतात तेव्हा ते कुठल्या प्रकारची कर्मे करतात, श्रीकृष्णाचे चरित्र विशेषत्वाने आम्ही श्रवण करू इच्छितो. भगवान लीला संवरण करून स्वधामाला निघून गेले तेव्हा धर्म कोणाला शरण गेला, असे हे सगळे प्रश्न ऋषींनी, शौनकादी ऋषींनी सुतमुनींना विचारलेले आहेत. सुतमुनी म्हणतात या जन्माचं महत्त्वाचं कारण आपलं जे आहे तेच म्हणजे तत्वजिज्ञासा. आपण जे जन्माला आले आहोत हे जन्माचं कारण असं आहे की आपण कुठली साधना केली पाहिजे, आपण आपल्या आत्म्याला आपण ओळखलं पाहिजे, स्वतःचं स्वरूप काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. हेच तत्व जाणण्याकरता आपला जन्म झालेला आहे. व्यासमुनींनी ही जेव्हा सगळी पुराणं लिहिली आणि मगाशी मी सांगितलं त्यांना असंतोष निर्माण झाला, त्या नारद मुनींनी येऊन सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, हे भागवताचं पुराण लिहा. आणि त्यावेळेला नारद मुनींनी सांगितलं मी माझी कथा तुला सांगतो. माझी अशी कथा आहे, माझा जन्म हे एका दासीच्या पोटी माझा जन्म आला आणि ती दासी म्हणजे 10 घरची धुणी भांडी करणारी अशी सेविका होती आणि मी छोटा 5 वर्षाचा होतो. आणि माझी ती पुण्य अशी होती की त्या आईच्या घरी मी जन्माला आलो, खूप कष्ट होते, दारिद्र्य होतं, दुःख होतं, पण त्याच्यात एकच गोष्ट अशी माझ्या जीवनामध्ये घडली की माझ्या जीवनामध्ये त्यावेळेला एक ऋषीमुनी, एक संत त्या गावामध्ये येऊन राहिले होते आणि त्या संतांच्या सेवेकरता मला ते काम मिळालं होतं. म्हणजे त्या कामाचा काही मोबदला, तर तू छोटा आहेस ना, तू असं काम कर की तिथे जाऊन पाणी भर, त्यांचे काय कपडे ते धुण्याचं काम कर, त्यांचे पाय चेपून दे, त्यांचं काही अन्न शिजतं आहे तर त्यांना काही लाकडं आणून दे, अशी तू त्या काय कर, त्या संतांची तू सेवा कर. ही सेवा करण्याचं कार्य नारद मुनींना प्राप्त झालं आणि ती सेवा करता 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 संतांचा सहवास जेव्हा मिळतो त्यावेळेला काय होतं, आपलं आयुष्य पालटून जातं. त्यामुळे भगवंताकडे मुक्ती मागण्याच्या ऐवजी सुद्धा संतांचा सहवास मिळावा असं सगळे सांगतात. संत समागमे सुखाच्या त्या राशी, संत समागमे सुखाच्या त्या राशी, संत समागमे सुखाच्या त्या राशी, म्हणून पायाशी सलगी केली, म्हणून पायाशी सलगी केली, संत समागमे सुखाच्या त्या राशी, संत समागमे. संत समागमे सुखाच्या त्या राशी, संत समागमे सुखाच्या त्या राशी, म्हणून पायाशी सलगी केली, म्हणून पायाशी सलगी केली, संत समागमे, संत समागमे, संत समागमे. गोपाल कृष्ण भगवान की जय. संतांचा समागम आहे, त्यांच्या पायाशी काय आहे, सुखाच्या राशी आहेत. नारद मुनींना
हे सुख प्राप्त झालं त्यांची सेवा करण्याचं. आणि हा 5 वर्षाचा बालक अतिशय प्रेमाने सेवा करतो हे पाहिल्याबरोबर त्या संतांनी काय केलं, या छोट्या नारदाला नाम दिलं. कुठलं नाम दिलं? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हे अखंड नाम घेता 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 काय व्हायला लागलं, त्या नारद मुनींच्या हृदयामध्ये विरक्ती प्राप्त झाली. लग्न करावं, संसार थाटावा असं काही त्यांना वाटते नसते. म्हणाले ह्या माझ्या आयुष्यामध्ये आता जे काय असेल ते माझं पूर्ण आयुष्य मी काय करीन, भगवंताच्या पायाशी मी लीन होऊन त्यांना शरण जाईन. आणि त्यामुळे घरी आल्यानंतर आईचं म्हणतात ना, आपण एखाद्या भागवत कथेला यावं, एखादी छान कथा ऐकावी आणि घरी गेल्यानंतर जाऊन सांगावं की अरे छान कथा आहे, तू पण चल. तर घरातले काहीतरी वेगळ्याच विश्वामध्ये असतात, त्यांना ह्याची आवडच नसते. ते काय ते भलती गाणी ऐकत असतात, बॉलिवूड सॉन्ग ऐकतात, काय काय करतात, कुठले कुठले कपडे घालतात कॉलेजची मुलं मुली. आणि मग आपण त्यांना काही चांगलं सांगावं तर त्यांची ती इच्छा नसते. पण असं आहे, नारद मुनींना सुद्धा घरी गेल्यानंतर आई जे करत होती, आई सेविका होती, आईला ह्याचं काही महत्त्व नव्हतं. आईसारखी म्हणायची पुढे मोठा झाल्यावरती लग्न कर लग्न कर. आणि त्यामुळे यांना वाटायला काय लागलं, माझ्या भगवत भक्तीमध्ये पहिलं कोण आड आहे विघ्न, ते म्हणजे माझी आई. म्हणून जाऊन संतांना सांगितलं की माझ्या आईच माझ्या भागवताच्या याच्या आड येते. बराच वेळा आपल्या घरातली जवळचीच माणसं आपल्या नामाच्या आड येतात, आपल्या भक्तीच्या आड येतात. काही ते चांगलं करायला जावं आणि नवराच म्हणतो काय करायचं तिकडे, घरात बस आणि नाम घे, चालली आपली. किंवा नवरा निघाले की बायकोच काहीतरी म्हणते, तरी बरं इकडे बागेत फिरायला जावं म्हटलं की येत नाही. आणि एक असं कुठे जायचं म्हटलं की तुम्ही चालले लगेच. थोडक्यात काय आहे, विजोड जोडी असते, एकाला आवडतं ते एकाला आवडत नाही. आणि त्याप्रमाणे आई नाही नाही म्हणायला लागल्यावरती नारद मुनींना वाटायला लागलं की नाही, असं नाही, भगवंतांना शरण जायचं, भगवंता तूच काय ते कर. आणि काही दिवसांनी आई गोठ्यामध्ये गाईला वैरण घालत असताना एक साप चावला. आणि त्या साप चावण्याने नारद मुनींची आई काय झाली, निर्वतली. आता मार्ग मोकळा मिळालेला आहे. आई हीच एक माया होती आणि त्या मायेचा काय केली होती, माया निघून गेली होती. भगवंतांनी तसं बरोबर योजना आखली. आता नारद मुनीचं अखंड नाम, अखंड ध्यान याला सुरुवात झाली. आणि ते करता 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 एक दिवस क्षणाचा विलंब नव्हता, अचानक काय झालं, भगवंताचं दर्शन नारद मुनींना झालं. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. म्हणा हरि सुंदर, मोठ्याने म्हणा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. हरि हरि केशव हरि गोपाला, हरि केशव हरि गोपाला, हरि केशव हरि गोपाला, हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. हरि हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर बनवारी मुरलीधारी, गोवर्धन गिरिवरधारी. बनवारी गोवर्धन गिरी. पुरुषांचा आवाज काळी एकचा आहे, मोठ्याने म्हणा, बायकांचा आवाज नाही जाणार वरती. बनवारी मुरलीधारी,
भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारद मुनींच्या ध्यानामध्ये एका क्षणाकरता भगवंताचं दर्शन झालं आणि क्षणात भगवंत अंतर्धान पावले. आता ते रूप पुन्हा पुन्हा पाहायला मिळावं म्हणून नारद मुनींचं काय झालं, माशाची जशी तडफड व्हायला लागते तशी तडफड व्हायला लागली. पुन्हा कधी ते रूप दिसेल, पुन्हा कधी रूप दिसेल. आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली आणि नारद मुनींना सांगण्यात आलं, तुझ्या मनामध्ये खूप मलिनता अजून भरलेली आहे, त्यामुळे ह्या जन्मामध्ये काही तुला दर्शन होणार नाही, तुला पुढील जन्मामध्ये दर्शन होईल. आणि काही वर्षांनी त्या नारद मुनीच्या अंगावरती वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आणि पुढचा जन्म जो झाला तो अखंड भगवत भक्ती करण्याकरताच पुढचा जन्म झाला. ही भगवत भक्ती करता करता त्यांचे कृष्णामध्ये इतके लीन होऊन गेले की कृष्ण भगवंताशी त्यांचा प्रत्यक्ष संवाद घडू लागला. त्यांची अनेक वेळा त्यांची दर्शनं प्रत्यक्ष समोर भगवंत त्यांना दिसायला लागला. आणि ह्या नारद मुनींना देवदत्त ही वीणा भगवंताकडनं मिळाली आणि नारद मुनींना देवर्षी असं संबोधन देण्यात आलं. ह्या नारद मुनींना सांगण्यात आलं की अख्ख्या त्रिखंडामध्ये तू सगळीकडे जाऊन काय करायचं, माझी म्हणजे भगवंताची स्तुती करायची आणि प्रत्येक आत्म्याशी कनेक्ट व्हायचं आणि त्याला काय सांगायचं, कृष्णाचं नाम घे, म्हण नारायण नारायण नारायण, सारखं नारायणाचं नाम घे, हे सांगायचं कार्य तू कर. आणि म्हणूनच या नारद मुनींपासूनच पुढे कीर्तनाची परंपरा निघाली. म्हणून नारदीय कीर्तन म्हणतात त्याला. की त्या नारदीय कीर्तनामध्ये असं सांगितलं जातं की वेगवेगळे दृष्टांत कथा सांगून भगवद्गीतेतले श्लोक म्हणा, त्याच्यानंतर बावनी सांगून म्हणा, आणखीन काय जे काही उपलब्ध साहित्य असेल त्या साहित्याचा उपयोग करायचा. लोकांच्या मनावरती बिंब व्हायचं काय की भगवत नाम घे, सारखं येता जाता नारायण नारायण म्हण. अहो सगळे टाहो फोडून म्हणाले तरी कोणी नाम घेत नाही, कारण नामाची आपल्याला सवय पण नाही. हा सगळा विचार होत असताना भगवंतानी भागवताचं महात्म्य सांगताना अजून एक कथा आली आणि ती म्हणजे आधी भागवताची सुरुवात जी झाली ती मी म्हटलं कलियुगाच्या सुरुवातीला, कलियुग जिथे सुरुवात झाली, श्रीकृष्णाने देह ठेवला आणि आपला अंश या भागवत ग्रंथामध्ये समाविष्ट केलं. आणि त्यामुळे कलियुगाची सुरुवातच अशी होती की त्या कलियुगामध्ये सगळीकडे हिंसा, दारिद्र्य, दुःख, यातना, स्त्रियांवरचे अत्याचार, अशा अनेक गोष्टी या कशामुळे घडणार आहेत, कलियुगामुळे. कलियुगामध्ये हे घडणारच आहे. चोऱ्या घडणार आहेत, मारामाऱ्या घडणार आहेत, अनेक दुष्काळ येणार आहेत, महापूर येणार आहेत. कलियुगामध्ये हे असंच सगळं सारखं घडत राहणार आहे. सगळीकडे जीवन असं इतकं त्रासलेलं, कंटाळलेलं असं हे आयुष्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये म्हणतात तसं विमनस्क, म्हणजे उद्या आता मी जाऊन आत्महत्या करीन, इतके मनाला क्लेश ह्या कलियुगामध्ये माणसाला प्राप्त होत असतात. नारदाने अजून एक कथा सांगितली. ते म्हणाले ज्या वेळेला सनकादी ऋषींची त्यांची भेट झाली, ती भेट होण्याच्या आधी ते म्हणाले माझं असं तुमच्याकडे काम आहे की मी ज्या वेळेला पृथ्वीवरती फिरत होतो, मला कार्य दिलं गेलं की पृथ्वीवरती काय कर, नारायण नारायण भगवंताची स्तुती सगळ्यांच्या हृदयामध्ये जाऊन नारायण नारायण हे म्हणायला त्यांना उद्युक्त कर. म्हणून मी पृथ्वीमध्ये भ्रमण करायला सुरुवात केली आणि भ्रमण करता करता मी कुठे पोचलो, मी वृंदावनात पोचलो. ज्या वेळेला मी वृंदावनात पोहोचलो तिथे मला असं दृश्य दिसलं की वृंदावनामध्ये जरा तरी थोडीशी भक्ती कायम आहे, पण बाकीची पृथ्वी तलावरची भक्ती काय आहे, भक्ती निघून गेली आहे. लोकांना भक्ती करा असं सांगावं लागतं, उपासना करा असं सांगावं लागतं, आता भक्ती राहिलेली नाही. ही भक्ती कुठे जाणवली त्यांना, थोडीफार वृंदावनात आहे म्हणाले. आणि वृंदावनात जेव्हा पोचले तेव्हा त्यांना असं दृश्य दिसलं की एका तलावाच्या काठावरती एक सुंदर अशी स्त्री बसलेली आहे, तरुण अशी स्त्री बसलेली आहे, सुंदर नटलेली आहे. पण नटलेली असताना सुद्धा काय आहे, डोक्यावरती सगळा धुरळा उडालेला आहे, सगळे केसांचे काय झालेले आहेत, सगळे केस असे विस्फारलेले आहेत, दागदागिने घातलेले आहेत, पण ते सगळी अंगावरती धूळ माखलेली आहे. आणि अशा या तरुण मुलीच्या
मांडीवरती तिच्या वयाने तिचे मुलगे पुत्र शोभावेत असे 2 जण तिच्या मांडीवरती झोपलेले आहेत. पण ते कसे दिसत होते? वृद्ध दिसत होते. वृद्ध असे म्हातारे 2 तिच्या मांडीवरती झोपले होते. नारद मुनींनी विचारलं की तू कोण आहेस, तुझं नाव काय? ती म्हणाली, अहम भक्तिर्याता, मी भक्ती आहे. आणि हे माझ्या मांडीवरती जे झोपलेले आहेत ते कोण आहेत? ते विवेक आणि ज्ञान असे हे 2 म्हातारे, म्हणजे ते माझे खरे मुलगे आहेत म्हणाले. मग मुलगे एवढे म्हातारे कसे झाले? त्याचं कारण आहे, ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती नाही त्यांच्या हृदयामध्ये ज्ञान वैराग्य येत नाही. ही रूपकात्मक कथा आहे. आपल्या मनामध्ये भक्ती नाही म्हणून आपल्या मनामध्ये ज्ञान वैराग्य येत नाही. ती म्हणाली, माझं असं आहे की मी द्रविड म्हणजे साऊथमध्ये, दक्षिणेमध्ये तिथे माझा जन्म झाला. कर्नाटकामध्ये मी वाढले, महाराष्ट्रामध्ये येऊन मी थोडीफारच वाढले, पण गुजरातमध्ये येईपर्यंत काय झालं, माझं तारुण्यच निघून गेलं म्हणाले. ही माझी जी अवस्था झाली आहे ती कशामुळे झाली आहे? गुजरातमध्ये येऊन झाली. थोडक्यात काय की तुम्ही बघा, सगळी देवळं मंदिरं आणि जास्ती उपासना कुठे आहे? दक्षिणेत आहे. तिकडे भक्ती अजूनही कीर्तनं प्रवचनं काही असले की लोक खूप मोठ्या प्रमाणावर तिथे जमतात. अजूनही देवळांमध्ये उपासना, अजूनही धर्म हा तिथे टिकून आहे, भक्ती तिकडे टिकून आहे. कर्नाटकामध्ये सुद्धा आहे. कर्नाटकामध्ये सुद्धा अजूनही कुळाचार उपासना आपण अनेक गोष्टी बघतो, कर्नाटकात पण आहे. महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे, महाराष्ट्रात येता येता आहे थोडीशी, वारी आली की आम्ही वारीला जातो, पुन्हा वर्षभर आम्ही नाम घेत नाही. कीर्तन प्रवचनाला तात्पुरतं जातं, तेवढ्यापुरतं नाम घ्यायचं. सकाळी पूजा केली तेवढ्यापुरतं नाम घ्यायचं. बाकी दिवसभर आम्ही कशाच्या मागे आहोत? पैशाच्या मागे आहोत. आणि गुजरातमध्ये आल्यानंतर बापरे, गुजरातमध्ये तर अशी अवस्था आहे, पैसा इस हाथ से लो इस हाथ से दो, फक्त व्यवहार. तिथे सुद्धा हमारा काम होना चाहिए, इसके लिए हम क्या करते हैं, भगवान का जय श्री कृष्ण कशाला म्हणायचं? फक्त काम होणार असेल तिकडे, फक्त मी काय करतो, आम्ही तिकडे व्यवहारात बोलतो, पैशाकरता बोलतो. मध्ये मध्ये तुम्ही थोडं वाजवत राहा, नाही तर काय तर मोकळे गळ, यमन वाजवा, काही वाजवा, जसं वाटेल तसं. नाही, थोडं बारीक असं मध्ये मध्ये वाजवत चला. आणि त्याप्रमाणे या सगळ्याला आपल्याला एकत्रित थोडी थोडी सवय झाली की आपण होईल मग ते. आणि मी गुजरातमध्ये आले आणि काय झालं, ती भक्ती संपुष्टात आली. वृंदावनामध्ये ती थोडीफार राहिली. मग म्हणाले, आता तुम्हीच मुनी असं करा, माझ्याकरता असा काहीतरी उपाययोजना करा की पुन्हा मी तरुण होईन. आणि हे माझे दोन्ही बालक आहेत ती काय झाली पाहिजेत? जागृत झाली पाहिजेत. म्हणजे ज्ञान वैराग्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. आता काय करायचं? म्हणून त्यांनी काय केलं, नारद मुनींनी त्यांच्या कानाजवळ गेले आणि वेद पठण केलं, गीतेचे श्लोक म्हणायला सुरुवात केली. असं मोठ्या मोठ्यानी सुद्धा त्यांच्या कानामध्ये ओरडून म्हटल्यानंतर थोडा वेळ काय झाले, ते ज्ञान वैराग्य असे उठले. थोडा त्यांनी असा आळस दिला आणि पुन्हा ते झोपले. आणि मग मात्र नारद मुनींना प्रश्न पडला की ज्ञान वैराग्यानं उठवायचं कसं? जोपर्यंत ते उठत नाही तोपर्यंत भक्तीला काही मजा येणार नाही, तिचं रूप काही ते सुधारणार नाही. आणि असं म्हणत असताना त्यांनी विचार केला आणि त्याच वेळेला सनकादी ऋषी काय झाले, तिथे अवतरित झाले. त्या सनकादी ऋषींना त्यांनी विचारलं की ह्याच्यावरती आम्हाला उपाय सांगा. आणि तेव्हा सनकादी ऋषींनी त्यांना भागवत कथेचा सप्ताह करा. आणि त्या सप्ताहाचं काय महत्त्व आहे? भागवत कथेचं महत्त्व तर आहेच, पण सप्ताहाचं काय महत्त्व आहे, हे महत्त्व नारद मुनींना सनकादी ऋषींनी सांगितलं. आणि त्यावेळेला तिकडे ही कथा ज्या वेळेला सुरुवात झाली आणि कथेला सुरुवात केल्याबरोबर कथा जेव्हा कथेचं समाप्ती व्हायच्या वेळेला काय झालं, एकदम ती भक्ती तिकडे एकदम तरुण अवस्था तिला प्राप्त झाली. आणि ज्ञान वैराग्यसुद्धा काय झाले, उठून उभे राहिले. जे म्हातारे होते ते एकदम तरुण दिसायला लागले. भक्तीची धुळीनी माखलेली होती ती सुद्धा काय व्हायला लागली, एकदम सुंदर अशी युवती अशी दिसायला लागली. आणि म्हणून असं म्हणतात, जो श्रवण प्रेमपूर्वक श्रवण जो भागवताचं करतो त्याच्या मनामध्ये भक्ती निर्माण होतेच.
कारण तो भगवंत आहे. तो भगवंत तुमच्या मनामध्ये भक्ती निर्माण करायचं कार्य हे भागवताच्या माध्यमातूनच करतो. भागवताचं महात्म्य सांगणारी अजून एक कथा आहे, ती म्हणजे आत्मदेवाची. तुंगभद्रेच्या नदीच्या ह्या किनारी आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. ही आत्मदेव ब्राह्मणाची जी बायको होती, पत्नी होती, तिचं नाव होतं धुंदुली. ही दिसायला रूपवान होती, अगदी कमनीय बांधा होता. म्हणतात ना, भागवतात सुंदर वर्णन आहे. ज्या फार सुंदर असतात ना, त्यांच्याकडे जरा स्वभावाचा प्रॉब्लेम असतो. अगदी बघा तुम्ही, एखाद्या पुरुषाला, एखाद्या मित्राला जर लग्न जुळवायचा प्रसंग आला तर तो सांगतो, माझ्या अनुभवावरून मी तुला सांगतो, तुला जर चांगली घरात सर्व करणारी असेल तर दिसायला जरा बरीच कर म्हणाले. चांगली सुंदर करशील तर ती घरात लक्ष देणार नाही. तुला काय पाहिजे? सुंदर पाहिजे का घरात आईवडिलांना बघणारी पाहिजे, संसार करणारी पाहिजे? तर तो म्हणाला, नाही बाबा, आईवडिलांना बघणारी पाहिजे, पण जरा बरी असली थोडी तर बरी ना. तो म्हणे, बरी तुला मिळणार नाही, बरी म्हणशील तर लक्ष देणार नाही. मग त्यामुळे बऱ्याच वेळेला बघा, जे सुंदर चांगला संसार करतात ना, त्यांच्या जरा यथातथाच पत्नी असतात, आणि ज्या फार सुंदर असतात की नाही, त्यांचं विचारायलाच नको. आणि त्यामुळे अशी ही धुंदुली अतिशय दिसायला सुंदर होती, फक्त स्वभावाने अतिशय भांडण करणारी, म्हणतात मत्सरी होती, आग्या वेताळ सारखी करवाजून बोलणारी, अविचारी, थोडीशी कपटी अशी होती. आणि आत्मदेव मात्र अतिशय सुसंस्कृत असा, शास्त्रवीर असा, उत्तम असा हा ब्राह्मण होता. बायकोच्या जाचाला कंटाळलाच होता, आणि त्याच्यातून आल्या संसारामध्ये त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती. त्यामुळे तो म्हणाला, पुत्र पण नाही, आणि रोज आपल्या घरी गेल्यानंतर हिची कटकट ऐकायची, त्रास आहे नुसता म्हणाले. अशा ह्याच्यामध्ये तिचं वर्णन भागवतात असं केलेलं आहे की तिला गावातल्या लोकांनी जर विचारलं की तू सहलीला आमच्यासोबत येतेस का, आणि काही कारणाने तिला जर सहलीला जायचं नसेल तर ती भगवंताला सांगायची, मी तर जाणार नाही आहे, पण एवढा पाऊस पडू दे की त्यांची सहलच रद्द होऊ दे. म्हणजे ही जाणार नाही म्हणून त्यांची पण सहल रद्द होऊ दे. इतकी स्वभावाने कुचकी म्हणतो तसा कुचका स्वभाव होता तिचा. दुसरं महत्त्वाचं होतं की तिला पुत्रप्राप्ती नव्हती, पण ती भगवंताकडे रोज सांगायची, मला नकोच पुत्र. कारण ती डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणाले, आम्ही असे बेडब होतो ते होता कामा नाही आहे, माझा बांधा असाच छान राहायला पाहिजे, तो राहण्याकरता काय पाहिजे, मला पुत्रप्राप्ती नको. त्यामुळे ती देवाचे रोज आभार मानायची, काय असलं काही माझं नकोच, ते मला बाळणपण नको, बाळणपणाचा त्रास नको, आणि ते बेडब शरीर नको. आणि म्हणतात, कोण म्हणाल ते कळाबिळा देतात ती, तेव्हा फार त्रास होतो म्हणाले, ते कोण त्रास सहन करणार. अशा विचारांची होती थोडक्यामध्ये. असा भागवतात सगळा विचार त्याच्यात दिलेला आहे. आणि असं करत असताना हा उद्विग्न झालेले जे आत्मदेव होते ते एक दिवस घर सोडून काय झाले, लांब एका रानात जाऊन बसले. आणि त्या सरोवराच्या ठिकाणी एक साधू बसला होता. त्या साधूने विचारलं त्याला, बाबा तुम्ही का एवढे त्रस्त का आहात, काय झालं? त्यांनी सगळं सांगितलं. ते म्हणाले, अरे अजून किती तुला संसारात अडकायचं आहे? हा संसार म्हणजे हा सगळ्यांची ही माया आहे, सगळी ही भ्रामक आहे, हे काही सत्य नव्हे म्हणाले. रोज आपण खातो पितो, शेवटी त्याची विष्ठाच होते. हा देहासाठी आपण किती आपण आपलं आयुष्य घालवतो, देहाला सुंदर करतो, देहाला खाण्यापिण्याने सांभाळतो, देहाला आपले माझे गुडघे दुखतात हे करतो, औषधं घेतो, सारखं फिरून फिरून आपलं मन कुठे असतं, देहाभोवती असतं. या देहातून बाहेर पड, संन्यास घे म्हणाले. जाऊ दे तुझी बायको तिकडे, तू संन्यास घे. ते म्हणाले, नाही नाही नाही, काय असतं, माणसाला किती सांगितलं ना तरी एक जी इच्छा जर राहिलेली असेल त्या इच्छेतनं तो माणूस बाहेर पडत नाही. साधूने किती सांगितलं तरी तो काय म्हणतो, नाही मला एक पुत्र होऊ दे मग मी संन्यास घेतो. साधू म्हणाले, आता इतकंही सांगून आहे काय सुधरत नाही. म्हणाले, ठीक आहे, त्याला एक फळ देतो. म्हणाले, हे जाऊन काय कर, तू तुझ्या बायकोला खायला घाल. घरी येऊन बायकोला ते फळ खायला घालायला तो सांगतो, हे खा आणि बघ तुला दिवस राहतील आणि आपल्याकडे सुंदर असा पुत्र जन्माला येईल. बायको म्हणते, ठीक आहे. हा बाहेर निघाल्यानं बायको काय करते, कोण ते खाणार, मला नको ते मूल, म्हणून ती काय करते, गोठ्यामध्ये त्या गाईला ते खायला घालते. आणि आपल्या त्याच गावामध्ये राहणारी बहीण असते, त्या बहिणीकडे येते आणि बहिणीला काय सांगते की असं असं नवऱ्याने मला ते फळ आणले आणि आता मला दिवस गेले तर मला तर खोटं बोलायला लागेल, काय करायचं. बहीण म्हणते, अगं मला दिवस गेलेत, आपण असं करूया, आमच्याकडे ती राजभर मुलं आहेत म्हणाले, उदंड, मला तर नकोच झाली आहेत, कधी खायला कसं घालायचं असा प्रश्न माझ्या पुढे, आणि पुन्हा त्याच्यातून दिवस गेलेत, तर एक करूया, तू पण दिवस गेल्याचं नाटक कर, योग्य वेळेला काय करीन, माझं झालेलं मुलं आहे ते मी तुझ्याकडे
पोस्त करीन आणि मी माझ्या नवऱ्याला सांगीन की माझं मूल गेलं आणि त्याच्या बदल्यात तू काय कर, तू थोडेसे पैसे माझ्या नवऱ्याला दे म्हणाले. हा व्यवहारसुद्धा कसा आहे, पैशासाठी आहे. थोडेसे पैसे तू माझ्या नवऱ्याला दे. आणि त्याप्रमाणे ठरलं, त्यांच्यामध्ये करार झाला. असं पूर्वीच्या काळी घडत असे. ते पैसे म्हणे मी तुला देईन आणि योग्य वेळेला तुम्हाला सांग, मग तुझं बाळ ते आपण आपल्याकडे आणूया. आणि त्याप्रमाणे बरोबर त्याचा जन्म झाला त्या बाळाचा आणि ते धुंदुलीकडे ते बाळ पोस्त करण्यात आलं. इकडे बाळ झालं आणि त्याच वेळेला तिकडे गायीने सुद्धा एका छोट्या मानव आकृतीतल्या एका बाळाला जन्म दिला. त्याचे कान गायीसारखे होते म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. ह्या आख्यानाला गोकर्ण आख्यान असंही म्हटलं जातं. त्याचं महत्त्वच आहे, भागवताचं महत्त्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हा जन्मापासून ते साधू संतांनी दिलेलं फळ खाल्ल्यामुळे हा जन्मापासूनच अगदी तत्वनिष्ठ तत्वप्रिय असा मानणारा, अतिशय सदाचारी वर्तन असणारा असा हा गोकर्ण. आणि इकडे हा बाळ जे आणून दिलं होतं तो जसा लहानाचा मोठा होत जायला लागला तो अतिशय नीच वृत्तीचा बनला. तो काय करत असे, त्याला हळूहळू तरुण अवस्था प्राप्त झाल्यावरती तो व्यसनांच्या अधीन गेला. मद्यप्राशन करणे, जुगार खेळणे, वेश्यांकडे जाणे, अशा जेवढे जेवढे नको ते धंदे खेळ करता येतील ते सगळे ते गोष्टी तो करायला लागला. आणि त्याच्या उलट हा जो गोकर्ण होता त्यांनी काय केलं, त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला, शास्त्रांचा अभ्यास केला. तो पंडित विद्वान झालेला होता आणि तो नेहमी आत्मदेवाशी चर्चा करत असे. आत्मदेव नेहमी त्याला सांगत असे की तुझ्यासारखा मुलगा मला व्हायला हवा होता आणि माझ्या पोटी हा कसा मुलगा झाला. ते म्हणाले, बाबा हे सगळं खोटं आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही अडकू नका. तुम्ही काय करा, संन्यास घ्या, निघून जा. जे संन्यासानी ज्या माणसाने सांगितलं होतं तसेच शब्द आज हा मुलगा जो माझा नाही आणि तो मला सांगतोय हा माझा असता तर, असं आत्मदेवाला वाटलं. आणि आत्मदेवा काही दिवसांनी काशीला अभ्यास करण्याकरता, पुढच्या विद्यार्जनाकरता हा गोकर्ण निघून गेला. आत्मदेवसुद्धा ह्या सगळ्या त्रासाला आपल्या वडिलांच्या कंटाळून आत्मदेवसुद्धा घरातनं बाहेर पडला. आता घरातनं बाहेर पडल्यानंतर तो जो त्यांचा मुलगा होता त्याचं नाव ठेवलं तो धुंदुकारी. आत्मदेव, धुंदुली ही त्याची बायको आणि धुंदुकारी हा त्याचा मुलगा. त्या धुंदुकारीला आता काय झालं, रान मोकळं झालं होतं. तो विचार करता आता वडील तर गेलेलेच आहेत,